सेट गो। पहिला चेंडू हलक्याशा हाताने मात्र सेन्सिबल क्रिकेट पॉइंट रिझन कडे मात्र खेळून काढत जाते। वैयक्तिक खातं आणि सांघिक खातं सुद्धा मात्र उघडलं जाते। त्या ठिकाणी साई निधी 11 या संघाचं धावसंख्या 1 धाव या स्कोरबोर्डवर। 3 पंच मात्र आपण बघतो या स्पर्धेसाठी दीपेशजी कुडू, नवसई, तदनंतर सतीशजी जाधव वाढणे, तदनंतर नरेशजी किनी कोपर आपण बघतोय। कालच्या दिवसामध्ये आपण ऐकलं परेशजी कुडू, नरेशजी किनी, तदनंतर चेतन वजे, कशीचा एक सुंदर आवाज आपण ऐकलात कालच्या दिवसामध्ये। आणि आज आम्ही मात्र आदेश पाटील आज दुसऱ्या दिवशी सतत तुम्हाला मात्र रुजवण्यासाठी सज्ज आहोत। पुन्हा एकदा पॉइंट रिझन मध्ये दोन्ही मात्र फलंदाज आपलं वैयक्तिक खातं उघडतायत। खूप छान पद्धतीने मात्र चेंडू रिलीज केला गेला होता संदीपजी पाटील यांच्याकडनं। लाईन टन लेन अचूक पद्धतीने जास्त मात्र मुभा मिळत नाहीये फलंदाजाला, परंतु एक धाव मात्र काही रोखू शकत नाहीये। धावसंख्या 2 धावा या धावसंख्येवर आपण बघतोय। पुन्हा एकदा मात्र स्लाइस केला आहे, फ्लाय स्लिप कडे मात्र पकडले गेलेत, कुठल्याही प्रकारची चुकी होत नाहीये। सकाळच्या सत्रामध्ये मात्र मिस्टर संदीप याच्या खेळीला मात्र पूर्णविराम लागत असताना बाद। धन्यवाद। नवसाला पावणारी, हाकेला धावणारी, आगरी कोळ्यांची कुलस्वामिनी, कारल्याची आई, एकविरा माता हिला नमन। धावसंख्या आपण बघतोय 2 धावा 1 गडीच्या मोबदल्यामध्ये पहिला हादरा मात्र संदीपच्या रूपाने बसत असताना बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय मिस्टर प्रतीक पुन्हा एकदा मात्र सेन्सिबल क्रिकेट खेळून कव पॉइंटला चेंडू खेळून काढतोय। तत्पूर्वी मात्र 1 धाव 20 धावसंख्येवर आपण बघतोय। धावसंख्या 3 या धावसंख्येवर। कालचा दिवस मात्र जे समालोचक होते आदेशजी पाटील शिरसाड, परेशजी कुडू, नवसई, तदनंतर मात्र चेतनजी वजे, कशीत कोपर आपण बघतोय। आणि आजच्या दिवसामध्ये सुद्धा रुजवण्यासाठी थोड्याच वेळामध्ये मात्र आपल्या समवेत जॉईंट होतील। धावसंख्या आतापर्यंत बघतोय संदीपजी पाटील खूप छान पद्धतीने मात्र गोलंदाजी हाताळत असताना मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ अद्यावत झालेला आहे। धावसंख्या 3 धावा या धावसंख्येवर आपण बघतोय। गडी बाद होण्याचा क्रमांक बघायचा झाला तर 1। वेलकम दीपकजी घरत, आपलं सहर्ष स्वागत आहे। आणि त्यांचीच टीम मात्र खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय लॉंग ऑफच्या रिझन मध्ये मात्र 1 धाव सिंगल आपल्याला बघायला मिळेल सुरेख पद्धतीने। मात्र सकाळच्या सत्रामध्ये नाणेफेकी जिंकली साईनिधी या संघाने आणि प्रथमतः मात्र फलंदाजी करण्याचा निर्णय आपल्याला बघायला मिळाला। कारण की ज्या पद्धतीने मात्र कालचं सत्र आपण बघितलं फर्स्ट हाफ धावा या खूप खोऱ्याने व्हायला गेल्या होत्या, तदनंतर दुपारच्या सत्रानंतर थोडीशी धावनीती मात्र आपल्याला संत बघायला मिळाली। या ठिकाणी सुपर फुल लेनची डिलिव्हरी अप्रतिम पद्धतीने मात्र कौशल्यपूर्ण गोलंदाजी करण्याचं कृत्य करत संदीप पाटील यांच्या माध्यमातून व्हॉट इकॉनॉमिकल गोलंदाजी खेळाडू बाद। माझ्या रामाचा भगत हनुमान आम्हा अगदी कोल्यांना पावला। धन्यवाद। चला साईनिधी संघ आपला 12th मॅन येऊ द्या, कृपया करून रिक्वेस्ट करतोय आम्ही सातत्याने। आपला 12वा प्रतिनिधी कृपया करून पाठवायचा आहे। यतीन घरात आपण कृपया करून लक्ष द्यायचंय थोडं। आपला 12th मॅन कृपया करून यायचं आहे। नवीन फलंदाज बघतोय आपण मैदानाच्या आतमध्ये नक्कीच दीपकजी घरत, ज्याला लाडाने आपण पोषा या नावाने जास्तीत जास्त संबोधतो। एक काळ असा होता दीपकजी घरत क्या फॉर्म मध्ये होते, सुपर पद्धतीने मात्र फटकेबाजी त्यांच्या माध्यमातून आपण बघितले। मॅन फ्रॉम हिटिंग झोन असं मात्र त्यांना आपण ओळखायचो। आणि आता मात्र थोडंसं बिझनेसच्या दृष्टिकोनातून मात्र क्रिकेटवर दुर्लक्ष होते, परंतु पुन्हा एकदा मात्र गावाची प्रीमियर लीग हाताळत असताना खूप छान पद्धतीने कालचा दिवस सुद्धा आपण बघितला। मेडन षटक हाताळलं गेलं या स्पर्धेच्या माध्यमातून आणि 1 विकेट सुद्धा मात्र त्या षटकामध्ये बघितली, परंतु कालचा दिवस नक्कीच मेडन षटक हाताळलं परंतु सुद्धा पराभवाच्या छायेमध्ये जावं लागलं। तर हेच तर क्रिकेट आहे, म्हणून क्रिकेटला आपण तुजोरा देऊ शकत नाहीये, कधी काही घडेल हे मात्र सांगू शकत नाहीये। या ठिकाणी मात्र पॅडवर चेंडू आदळला जातोय। नवीन गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय मिस्टर अनिल याला मात्र पाचारण केला आहे। वैयक्तिक पहिलं आणि दुसरं षटक पॉवर प्ले षटक संदीपजी पाटील काय ॲक्युरेट पद्धतीने हाताळलं गेलं। फक्त 4 धावा दिल्या आणि मूल्यवान 2 गडी बाद केलेले आहेत।
या ठिकाणी मात्र स्लाइस केलं जात आहे, फोर्स केलं जात आहे चेंडूला. चेंडू मात्र लॉंग डिस्टन्स गाठत असताना 6 धावा. लाख इरादे बनते हैं, इरादे बनके टूट जाते हैं, शिरडी वही जाते हैं जिन्हें साई बाबा बुलाते हैं. सा म्हणजे साक्षात आणि म्हणजे ईश्वर अर्थातच साई असं नामस्मरण करूया. सुरेख पद्धतीने मात्र खेळून काढलेला चेंडू दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय, मात्र त्या ठिकाणी डायरेक्ट हिट झालेला आहे आणि पंच मात्र फिंगर इज अप करत असताना एकाच रुळावर 2 गड्या आमने सामने. खराब रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येईल दीपक गरत पोषा यांची. आणि बॅक टू द पॅव्हिलियन बाद होत असताना एक मोठा धक्का. बडी मछली जाल में फंसती हुई. धन्यवाद. थोडंसं स्लॉपी वर्क बघायला मिळालं दीपकजी घरत यांच्याकडनं. सकाळचं सत्र आणि सकाळच्या सत्रामध्ये रनिंग बिटवीन द विकेट खुलून नव्हते आणि दुसऱ्या धावेसाठी मात्र प्रयत्न तर होता, परंतु प्रयत्नांना यश मिळत नाहीये. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय मिस्टर दिलीप हा मात्र नॉन स्ट्राईक एंडला आहे. जर दिलीप सुद्धा मात्र 3 चेंडूवर 3 षटकार ठोठावतोय तर सुमितजी तरे यांच्याकडे मात्र 2000 रुपयाचं कॅश प्राइज बघायला मिळेल. फुलटॉ चेंडू आहे, बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न, परंतु मिस टायमिंग होतोय. चुकी करतोय मिस्टर अनिल. त्या ठिकाणी बघायचं झालं तर तोफ आया था, लेकिन सकाळच्या सत्रामध्ये मात्र तो कबूल नाही झाला आणि त्या कारणास्तव मात्र आयुष्यमान भव असा आशीर्वाद मात्र मिस्टर यतीन याला मिळाला जातोय. सकाळच्या सत्रामध्ये धावसंख्या ऑन द बोर्ड जाऊन पोहोचली ती म्हणजे तब्बल 12 या धावसंख्येवर आपण बघतोय. साई निधी आणि युवा ग्रुप असे 2 संघ बघतोय आमने सामने. कालच्या दिवसातील मात्र ते 2 सामने राहिले होते ते मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहेत. या ठिकाणी मात्र ऑन साइडला स्लाइस केलं जात आहे, फोर्स केलं जात आहे चेंडूला. चेंडू मात्र सरळ निघून जाईल. 1 बाउट 4 धावा. वेलकम बाउंड्री. धन्यवाद. सुंदर असं लोकगीत बघतोय आपण डीजे स्केचच्या माध्यमातून. धावसंख्या जाऊन पोहोचले 16 धावा 3 गडीच्या मोबदल्यामध्ये आपण बघतोय. 2 षटकांचा ॲक्युरेट खेळ झालेला आहे. 8.00 च्या सरासरी मात्र धावफलक वाढत असताना आपण बघतोय साईनिधी 11 खानिवडे या संघाचं छान पद्धतीने आपण बघतोय. ही प्रीमियर लीग खानिवडे प्रीमियर लीग अर्थातच सीझन 3 आपण बघतोय. या स्पर्धेमध्ये मात्र खानिवडे, भालिवली, चिमणे, हेदवडे आणि कांडोलपाडा अशा मात्र 5 गावांचा समावेश आहे आणि या 5 गावांची प्रीमियर लीग आपण बघतोय अर्थातच खानिवडे प्रीमियर लीग. आणि नक्कीच येणाऱ्या हंगामामध्ये मात्र या स्पर्धेचा बोलबाला संपूर्ण पंचक्रोशीत आपल्याला ऐकायला मिळेल. सुंदर पद्धतीने बॅकलिपचा परिपूर्ण उपयोग केला जातोय. सकाळच्या सत्रामध्ये स्वादिष्ट फटक्यांची मेजवानी मिस्टर यतीन यांच्या माध्यमातून. कॅचेस विन द मॅचेस हे मात्र सूत्र पुन्हा एकदा आत्मसात करणं गरजेचं. 6 नक्की जीवनदान भेटलं आणि तदनंतर मात्र चार्ज होत असताना मित्र यतीन मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा मात्र ऑन साइडला खेळलं जातंय. क्षेत्ररक्षक मात्र तैनात आहे का, परंतु सुरेख रीतीने मात्र चेंडू 2 क्षेत्ररक्षकांना अगदी भेदून निघून जाईल. पंचांचा सिग्नल काय येईल आपल्यापर्यंत. 1 बाउन्स 4 रन्स. आणि नक्कीच जसजसं मात्र षटकार येतोय जसजसं चौकार येतोय मात्र सुमितजी तरे चेअरअप करत असताना बघायला मिळतात. यतीनसाठी मित्र वर्ग आहे आणि नक्कीच मात्र प्रोत्साहन देत असताना मैदानाच्या आतमधून आपल्याला बघायला मिळतात. या ठिकाणी पाहिलं न्याहाळलं बाकीचं काम पंचांवर सोपून दिलं. नक्कीच रामदास आपण बघतोय 3रं षटक हाताळताना. पहिल्या चेंडूवर आपण बघितलं षटकार आला लॉंगॉनच्या वर्ण, तदनंतर मात्र वाईडिश लॉंगॉनकडनं मात्र चौकार बघितला आणि आता मात्र प्रेशर केलं जाते रामदासाला. कारण की ज्या पद्धतीने आपण सातत्याने म्हणतोय ना 99% गोलंदाज असे असतात षटकार आणि चौकार आल्यानंतर मात्र वाईट चेंडू या ठिकाणी मात्र रूम दिले आहे, जागा बनवली.
सुप्रतिम क्रिकेटच्या दर्जातील सर्वात सुरक्षित शॉट लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या अगदी मधोमध बाणासारखा तीक्ष्ण वेगवान 6 धावा. आणखी एक पारितोषिक लागलं जात आहे. जर षटकार येतात लगातार 3 तर 500 रुपयांचं कॅश प्राइज तनेश प्रिन्स यांच्याकडनं बघायला मिळेल. या ठिकाणी बॅटची हलकीशी जातली कडा लागली होती. नक्कीच सुरेख पद्धतीने आतापर्यंत फलंदाजी करतोय. धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली आहे 33 या धावसंख्येवर. 3 गडीच्या मोबदल्यामध्ये साई निधी 11 संघ बघतोय. झेल सोडला आणि तदनंतर मात्र यतीन काय सुपर फलंदाजी करत असताना ॲक्युरेट आपण बघतोय. 11 चेंडूंचा खेळ खेळलेला आहे आणि 26 धावा तब्बल मात्र त्याच्या बॅट मधून येत असताना बघतोय. पुन्हा एकदा मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, परंतु बराचसा लेग स्टंपच्या बाहेर. मात्र पंच त्या ठिकाणी सूचित करत असताना दीपिजी कुडू आपण बघतोय. खराब चेंडूचे सिग्नल मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतात. धावसंख्या 34 या धावसंख्येवर आपण बघतोय. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक वर्ग सकाळच्या सत्रामध्ये जॉईन होत आहेत त्यांचं सुद्धा आम्ही वेलकम करतोय. खानिवडे प्रीमियर लीग फेज 3 मध्ये पुन्हा एकदा ऑन साइडला खेळलं जात आहे. क्षेत्ररक्षक मात्र तैनात नाहीये. चेंडू मात्र निघून जाईल. इन टू द गॅप, 1 बाउन्स, 4 रन्स. झेल सोडाल तर निश्चित पश्चाताप सोसावा लागेल मैदानाच्या आतमध्ये आणि तो पश्चाताप मात्र सोसत असेल फिल्डिंग करणारा संघ. पुन्हा एकदा मात्र आखो टप्प्याचा चेंडू आहे. फोर्स केला आहे परंतु त्या ठिकाणी मिस्टर जयेश तैनात आहे. यावेळेस मात्र चुकी होत नाहीये. चुकी दुरुस्त केली जाते मैदानाच्या आतमध्ये. एक तेरी तो एक मेरी. मैदान के अंदर कड़ा संघर्ष जारी. खेळाडू बाद. चांगली इनिंग्स खेळून मात्र तंबूच्या आशेला जात असताना मिस्टर यतीन आपण बघतोय. 13 चेंडू गणिक 30 धाव्यांची खेळी मात्र त्याच्या माध्यमातून आपण बघितली. चांगली स्टार्ट मात्र आपल्याला बघायला मिळते कारण की ॲक्युरेट आपण 38 धावा या धावसंख्येवर जाऊन पोहोचलेले आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. पंचांचा सिग्नल, वाईटचा इशारा मात्र मैदानाच्या आतमधून आपण बघतोय. गोलंदाज आपण बघतोय. गोलंदाजी मार्कवर मिस्टर जयेश याला मात्र आपण बघतोय गोलंदाजी मार्कवर. या ठिकाणी मात्र पाहिलं न्याहाळलं बाकीचं काम पंचांवर सोपून दिलं. पंच मात्र सकाळच्या सत्रामध्ये मात्र एक्सरसाइज करत असताना एक अवांतर धाव मिळेल संघाला. धावसंख्या आतापर्यंत आपण बघतोय टोटली फलकावर 40 या धावसंख्येवर आपण बघतोय. 40 रन्स ऑन बोर्ड. नॉन सेकंड बॅटर रुपेश याला आपण बघतोय. फुलटा चेंडू ऑन साइडला मात्र फिरवला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. डीप स्क्वेअर लेगला मात्र पकडले गेलेत मिस्टर दिलीप. याच्या खेळीला पूर्ण विराम. बॅक टू द पॅव्हिलियन. गॉन. कॅच बघतो आपण डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. मात्र चेंडू व्यवस्थितरित्या कन्वर्ट झाला होता परंतु त्या ठिकाणी बघायचं झालं तर क्षेत्ररक्षकाला निवडलं मिस्टर दिलीप यांनी आणि त्या ठिकाणी मात्र कुठल्याही प्रकारची चुकी आपल्याला बघायला मिळत नाहीये. खेळाडू बाद होतोय. 5वा हादरा साई निधी या संघाला बसताना आपण बघतोय. धावसंख्या 40 या अंकावर आतापर्यंत 3.1 चेंडूंचा खेळ कंप्लीट झालेला आहे. पुढील बॉल. पुन्हा एकदा मात्र सरकी शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. रूम बनवून मात्र कशाही पद्धतीने बॅट आणि चेंडूचा समन्वय होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता आतापर्यंत आपण बघतोय.
नक्कीच सुरुवातीचे 2 चेंडू आपण बघितले वाईटच्या स्वरूपाने आले, त्यानंतर मात्र सुरेख कमबॅक मिस्टर जयेश यांच्या माध्यमातून आपण बघतोय शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये मात्र गोलंदाजी करण्यासाठी या ठिकाणी पुन्हा एकदा मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, एक धाव निश्चित स्वरूपी मात्र कंप्लीट केली जाईल. या एकाने संघाची धावसंख्या 41 धावा. पहिल्या षटकामध्ये संदीप पाटील यांचा विचार करायचा झाला तर ॲक्युरेट गोलंदाजी केली, 4 धावा दिल्या, 2 गडी बाद केले. परंतु तदनंतर मात्र बघायचं झालं तिसरं षटक खूप महागडं म्हणावं लागेल, कारण की त्या षटकामध्ये टोटली 22 धावा आपण मात्र बघितल्या आणि तदनंतर मात्र सामन्याला थोडीशी कलाटणी मिळत असताना असं वाटलं होतं सकाळच्या सत्रामध्ये लो स्कोरिंग गेम बघायला मिळेल का, परंतु नाहीये. त्याचं कारण मात्र यतीन आणि सुरेख फलंदाजी केली मैदानाच्या आतमध्ये आणि आतापर्यंत मात्र एक कॉम्पिटेटिव्ह टोटल म्हणता येईल 41 धावा. फुलटॉस चेंडू आहे, ऑन साइडला वळवलं जात आहे, डीप स्क्वेअर लेगवरनं क्षेत्ररक्षक मिड विकेटला येतोय, तत्पुरी मात्र दुसऱ्या धावेसाठी परतलेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येईल, 2 धावा या सहजरित्याने कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या आतापर्यंत आपण बघतोय 43 या धावसंख्येवर. या ठिकाणी बॅटची एज अँड टेकन गॅदर व्यवस्थित पद्धतीने यष्टीरक्षक कुठल्याही प्रकारची चुकी करत नाहीये. धावसंख्या आपण बघतोय 43 या धावसंख्येवर 6 गडीच्या मोबदल्यामध्ये प्रथमतः फलंदाजी करत असताना साई निधी 11 हा संघ. धन्यवाद. शेवटचा आणि अंतिम चेंडू मात्र या षटकातील सामोरा जाईल जिग्नेश, जो नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्ट्राइक एंडला आपण बघतोय. या ठिकाणी मात्र शेवटचा आणि अंतिम चेंडू सुरेख पद्धतीने हाताळला जातोय. पंचांचा सिग्नल, इनिंग समाप्तीवर धावसंख्या आपण बघतोय प्रथमतः फलंदाजी करत असताना साई निधी 11 पोहोचलाय, तो म्हणजे 43 या धावसंख्येवर. आणि इथून मात्र येणारे 4 षटक आणि 4 षटकांमध्ये आपण बघतोय 44 धावेंची गरज. रिक्वायर रन रेट बघायचं झालं तर 11.00 च्या सरासरीने मात्र या धावा कराव्या लागतील. तत्पूर्वी आपण जाऊया आजच्या दिवसातील दुसरा टॉस होईल, जिथे मात्र डॉन गल्ली हा संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट गावदेवी स्पोर्ट्स दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी टॉस का बॉक्स मध्ये जॉईंट व्हायचं आहे. तत्पूर्वी मात्र मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत आहेत, जे आपण बघतोय ज्यांच्या माध्यमातून स्वर्गीय दिलीप पांचाळ यांच्या स्मरणार्थ श्री दिलीप निर्मळ पांचाळ ह्यांच्याकडनं मात्र आपल्याला सन्मान चिन्ह लाभतंय. त्या मात्र व्यासपीठावर उपस्थित मान्यवर यांचं आगमन होते. श्री निर्मलजी पांचाल यांचं मात्र आपण स्वागत सन्मान करणार आहोत. मी विनंती करेन खानिवडे प्रीमियर लीगचे जे अध्यक्ष आहेत सुमितजी तरे यांनी मात्र त्यांचा सन्मानपूर्वक आदरपूर्वक मान सन्मान करायचा आहे. तर पाहुण्याचा मात्र स्वागत सन्मान मात्र त्या ठिकाणी केला जातोय. तर आपण जाऊया अगदी व्यासपीठाकडे, जिथे मात्र प्रमुख मान्यवर श्री निर्मल पांचाल जे आपल्याला बघायला मिळतं या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान चिन्ह मात्र आपल्याला बघायला मिळतात. तर विनंती करेन निर्मलजी पांचाल यांनी पुढे यायचं आहे, त्यांचं मात्र स्वागत आणि सन्मान मात्र केलं जात आहे. खूप चांगलं व्यक्तिमत्व मंचावर आपल्याला बघायला मिळतंय. त्यांच्या माध्यमातून बघतो आपण जे सन्मान चिन्ह या स्पर्धेकरता लाभलेले आहेत. हे दोन्ही संघाचे कर्णधार मात्र या ठिकाणी उपस्थित आहेत. तर आपण नाणेफेकीकडे जाणार आहोत. दोन्ही संघ या ठिकाणी उपस्थित आहेत. डॉन गली सुपर किंग्स आणि त्यांच्या अगेन्स्ट गावदेवी स्पोर्ट्स हा संघ आपण बघतोय. आयोजकांना विनंती असेल की आपण मान्यवर कृपया करून पाठवून द्यायचे आहेत. नाणेफेकी मात्र आपण त्यांच्या हस्ते करणार आहोत. नक्कीच जे बघतोय आपण नंदनवन रिसॉर्टचे जे प्रोप्रायटर आहेत संदीपजी तरे यांना मी विनंती करतोय की आपण नाणेफेकी करून घ्यायचे. दोन्ही संघांमध्ये खूप चांगलं व्यक्तिमत्व आहेत आणि नक्कीच जे नंदनवन रिसॉर्ट बघतोय आपण त्याचे प्रोप्रायटर सुद्धा आहेत. खूप चांगलं रिसॉर्ट मात्र त्यांच्या माध्यमातून आणि एक बघतोय ना आपण दोस्ती दुनियेतील राजा माणूस असे आपण बघतोय त्यांना. केपीएल आणि 2023, तर तुम्हाला केपीएल किंवा 2023 असा कॉल करायचा आहे. मान्यवरांना विनंती केली की आपण नाणेफेकी करायची आहे. 2023 असा कॉल आहे, परंतु त्या ठिकाणी केपीएल असा कॉल आलेला आहे. मान्यवरांना दोन्ही संघांना शुभेच्छा द्यायच्या, त्यांनी आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. नाणेफेकी जिंकले गावदेवी स्पोर्ट्स, निर्णय काय असेल?
क्षेत्ररक्षण करताना समोरचा संघ तुम्ही बघताय कितपर्यंत धावेवर रोखण्याचा प्रयत्न असेल? 50 पर्यंत. 50 पर्यंत. हॅलो, असे किती गोलंदाज आहेत तुमच्याकडे जे मात्र रोखण्यामध्ये यश येईल? प्रेम, प्रमोद साने असेल, मी आणि आविष्कार. नक्कीच. काल किती सामने खेळलेत आणि किती सामने जिंकलेत? एकच सामना आला आणि विन झालो मी पहिला सामना. नक्कीच एकच सामना झाला आणि काल विजेते झालेले आहेत. आज दुसरा सामना आहे. ऑल द बेस्ट असेल चालू सामन्यासाठी. नक्कीच गावदेवी स्पोर्ट्स यांनी मात्र नाणेफेकी जिंकली आणि प्रथमतः विशाल यांनी मात्र क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आपल्याला बघायला मिळतोय. जाऊया थेट समालोचन कक्षामध्ये. इथे आम्ही पुन्हा एकदा मात्र रुजवण्यासाठी तुमच्या समेत जॉईन होते, कारण की दुसऱ्या इनिंग्सला मात्र सुरुवात होते, जिथे मात्र 24 चेंडू आणि 44 धाव्यांची गरज असेल जिंकण्यासाठी. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपण बघतोय खानिवडी प्रीमियर लीग पर्व 3 पंचांचा सिग्नल स्टार्ट ऑफ द मॅच. दुसऱ्या इनिंग्सला मात्र आपण सुरुवात करतोय. पहिलाच गोलंदाज मिस्टर दीपक घरत. पहिला चेंडू बघायचा झाला तर थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेर मात्र पिच होत असताना पहिला चेंडू मात्र आपण बघतोय खराब रूपाने मात्र सुरुवात झालेली आहे. सांघिक खातं मात्र त्या ठिकाणी उघडलं जाते. धावसंख्या 1 या धावसंख्येवर आपण बघतोय. या ठिकाणी मात्र बॅकफुटला जाऊन स्लाइस करण्याचा प्रयत्न तर होता, परंतु मिस्टर दिलीप त्या ठिकाणी सुरेखरित्या मात्र यष्टी रक्षणच्या भूमिकेमध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. निर्धाव चेंडूची सांगता आपण बघतोय. 44 धाव्यांचा पाठलाग मात्र करत असताना आपण बघतोय युवा ग्रुप हा संघ, कारण की 43 धावा प्रथमतः फलंदाजी करत असताना साईनिधी 11 या संघांनी बोर्डवर लावल्या आणि त्यांच्या मात्र प्रत्युत्तरामध्ये आपण बघतोय 1 धाव ही स्कोर कार्डवर अंकित केली जाते. आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचे, तदनंतर खेळाडूंचे आणि तदनंतर व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचे आम्ही पुन्हा एकदा स्वागत करतोय KPL सीझन 3 मध्ये. या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा स्लॉट मध्ये चेंडू तर होता, मिस टायमिंग फटका बघायला मिळतोय, परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. तत्पूर्वी मात्र बघायचं झालं तर 2 धावा या सहजरित्याने मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. लाईन अँड लेन सुरक आहे. आईचा फायदा मात्र परिपूर्ण घेत असताना, कारण की सिमेंटची विकेट आहे, बाउन्स सुद्धा खूप सुरेख पद्धतीने आपल्याला बघायला मिळतो विकेटवर आणि त्या कारणास्तव मात्र या 2 धावा सहजरित्याने कंप्लीट केल्या जात आहेत. पुन्हा एकदा मात्र बॅक टू द बॉलर हेड खेळला जातोय. लॉंग ऑफ वरनं क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय. मिस्टर रुपेश जोपर्यंत मात्र क्षेत्ररक्षण करतील तत्पूर्वी मात्र 1 धाव ही स्कोर कार्डवर अंकित केली जाईल. धावसंख्या 4 या धावसंख्येवर. 44 धाव्यांचा पाठलाग करत असताना मात्र 4 धावा आपण अंकावर बघतोय. चेंडूंचा खेळ झालेला आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ हा कंप्लीट झालेला आहे. पुन्हा एकदा मात्र खडे खडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. मिस्टर रामदास आणि निशांत अशी जोडी बघतोय मैदानाच्या आतमध्ये. निशांत मात्र पहिला चेंडू फेस करत असताना निर्धाव स्वरूपाने मात्र सुरुवात करतोय. वेलकम कृपेश, तुझं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. एक खूप चांगलं व्यक्तिमत्व आणि आज डॉन गल्ली ग्रुप मधून खेळताना आपण बघूया. या ठिकाणी मात्र बघायचं झालं तर मिड ऑफच्या दिशेने चुकी होते आणि निश्चित स्वरूपी या अगोदर आपण बघितलं यतीनचा झेल सोडला, तदनंतर यतीन चार्जअप झाला आणि आता मात्र झेल सोडला जातोय निशांतचा. तर निशांत मात्र चार्जअप होईल का? मैदानाच्या आतमध्ये येणारी वेळ, येणारी काळ मात्र निश्चित स्वरूपाने दर्शवेल की काय होईल या झेल सोडण्याचा परिणाम. पुन्हा एकदा मात्र खडे खडे स्ट्रोक खेळल्यात, परंतु सुपर टायमिंग बघायला मिळतंय. आमच्या मायबाप प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी चेंडू निघून येईल. 6 धावा. सुरुवातीचे 5 चेंडू सुरेख पद्धतीने हाताळले गेले होते, तदनंतर मात्र शेवटच्या चेंडूवर मात्र षटकार येत असताना आपण बघितलं. म्हणूनच कॅचेस विन द मॅचेस आपण सातत्याने का म्हणतोय? जर झेल घेतला असता तर नक्कीच स्ट्राईक रोटेट झाली नसती आणि षटकार सुद्धा वाटला असता. म्हणून तर्क वितर्क हे फेल आहेत आणि त्याच कारणास्तव मात्र या 6 धावा स्कोर कार्डवर अंकित केल्या जातील. धावसंख्या 11 धावा या धावसंख्येवर आपण बघतोय. जी मात्र सरासरी राखायची होती ती सरासरी मात्र राखली जाते मैदानाच्या आतमध्ये आणि नक्कीच नवीन गोलंदाज मार्गस्थी पदावर आपण बघतोय मिस्टर दिलीप याला मात्र आता पाचारण केले जाते. एक्सपिरियन्स आहे या खेळाडूकडे आणि एक्सपिरियन्सचा फायदा मात्र घेत असताना मैदानाच्या आतमध्ये
झेल सोडला परंतु त्याचा मात्र फायदा घेता आला नाही. निशान आता मात्र बॅकफुटला जात असताना यू मिस आय विल डेफिनेटली हिट खेळाडू बाद. नक्कीच आपण बघतोय खानिवडे प्रीमियर लीग जे आपण बघतोय खानिवडे भालिवली चिमणे हेदवडे कांडोळपाडा अशा मात्र गावां मिळून मात्र ऑक्शन पद्धतीने या स्पर्धेला आपण बघितलं तुझोरा झाला आणि खानिवडे प्रीमियर लीगचा उदय मात्र आपल्याला बघायला मिळाला. सुरुवातीला मात्र आपण गावाच्या प्रवेशद्वाराजवळ मात्र सुरुवात करतोय तिथेच मात्र प्रभू श्री रामचंद्राचं मंदिर आपल्याला बघायला मिळतंय. तदनंतर आपल्या स्टेजच्या अगदी मागे साईडला मात्र आपण बघतोय श्री महालक्ष्मी मातेचं मंदिर मात्र हेदवड्याला आपल्याला बघायला मिळतंय. नक्कीच दैविक स्थान आहे आणि खानिवडे गाव म्हणायचं झालं ना तर प्रेमाचं माहेरघर. सातत्याने मात्र आपण म्हणत असतो हे गाव मात्र पुढे काय येत आहे कारण की या गावाची एकात्मता एकी खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला बघायला मिळते आणि नक्कीच मात्र खानिवडे गाव नक्कीच प्रेमाचं माहेरघर म्हणून पुढे येत असताना हलक्या हाताने मात्र सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न विकेट गेल्यानंतर मात्र थोडंसं प्रेशर पहिल्या चेंडूवर अनिल घेत असताना परंतु सिंगल मात्र काही रोखू शकत नाही. या वैयक्तिक खातं मात्र उघडलं जात आहे. धावफलक आपण बघतोय तब्बल 12 या धावसंख्येवर. जे मैदान आपण बघतोय रुद्रांश ग्राउंड खानिवडे यांच्याकडून मात्र आपल्याला बघायला मिळतंय सूप पद्धतीने मात्र जे सुशोभीकरण आहे मैदानाचं चारी बाजूने आपण स्टेज बघतोय. तदनंतर मात्र जे आपण व्यासपीठ बघतोय अगदी भव्य दिव्य असं व्यासपीठ. तदनंतर मात्र थेट युट्यूब प्रक्षेपण आपण बघतोय. इंटिग्रेट सुद्धा बघतोय. 1 लाख मुलाच्या स्पर्धेला लाजवेल असं मात्र आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून. म्हणून खानिवडे प्रीमियर लीग ही नुसती स्पर्धा नाही राहिलेली आहे तर आता मात्र ब्रँडच्या स्वरूपात पुढे येत असताना आपल्याला बघायला मिळतंय. धावसंख्या आपण बघतोय 12 या अंकावर 12 रन्स ऑन बोर्ड. नक्कीच या स्पर्धेसाठी मात्र आपण बघतोय तब्बली 12 संघ मात्र या ठिकाणी आमने सामने येत असताना आणि त्यांचे संघ मालक यांचं सुद्धा कौतुक करेन की त्यांनी मात्र प्लॅटफॉर्म निर्माण करून दिलाय. या ठिकाणी मात्र पॅडवर चेंडू आदळला होता. सरळ रेषेत येऊन मात्र फक्त आणि फक्त दिशा दर्शवली जाते. दिशा से भटकोगे तो मिलेंगे फटके वरना मुन्ना रह जाओगे लटके. 6 धावा. नक्कीच अशा प्रकारचे जर चेंडू हाताळाल तर निश्चित स्वरूपी मात्र रामदास सोडणार नाहीयेत कारण की महत्वाचा हुकुमी एक्का आहे या संघाचा आणि नक्कीच त्या ठिकाणी मात्र चांगल्या पद्धतीने फलंदाजी करत असताना सुरेख कमबॅक अप्रतिम कमबॅक. षटकार आल्यानंतर मात्र कशा पद्धतीने कमबॅक करायला पाहिजे याचं कृत्यकरण प्रामुख्याने दिलीप मात्र मैदानाच्या आतमध्ये देत असताना आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ अद्यावत झालेला आहे. धावसंख्या आपण बघतोय 18 या धावसंख्येवर स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. पुन्हा एकदा अप्रतिम खोलवरची डिलिव्हरी हाताळत असताना सुरेख कमबॅक मैदानाच्या आतमध्ये दिलीप यांच्या माध्यमातून. फक्त आणि फक्त बघायचं झालं तर या षटकामध्ये 7 धावा दिल्या. महत्वपूर्ण एक झटका मात्र बघायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र इथून येणारे चेंडू आहेत 12 आणि 12 चेंडू गणिक 26 धावेंची गरज आहे. 12 बॉल रिमेनिंग अँड 26 रिक्वायर्ड टू विन. 13च्या सरासरीने मात्र या धावा कराव्या लागतील. खूप सुंदर पद्धतीने मात्र सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. तत्पूर्वी आपण कुठेही जाऊ नका. पाहत राहा ऐकत राहा श्रीराम क्रीडा मंडळ खानिवडे आयोजित खानिवडे प्रीमियर लीग 2023 क्रिकेटचा महासंग्राम. बारा चेंडू आणि 26 धाव्यांची गरज आहे जिंकण्यासाठी. रिक्वायर रन रेट आपण बघतोय 13.00च्या सरासरीने मात्र या धावा कराव्या लागतील. कमबॅक होतोय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करणारा संघ विचार करायचा झाला कारण की फलंदाजी करताना सुरुवात थोडीशी खराब झाली. तदनंतर मात्र यतीन यांनी खूप चांगल्या पद्धतीने फलंदाजी केली आणि आतापर्यंत मात्र बघतो एक फायटिंग टोटल पर्यंत उभारीत असताना चांगली सुरुवात गोलंदाजीच्या माध्यमातून बघायला मिळते. इथून मात्र युवा ग्रुप संघ प्रयत्न करेल की 12 चेंडूवर 26 धावा कशा पद्धतीने करायला पाहिजेत कारण की अजून सुद्धा मात्र रामदास मैदानाच्या आतमध्ये आहे ज्याच्या माध्यमातून आपण बघतोय तब्बल 8 चेंडू फेस केलेले आहेत आणि 15 धावा त्याच्या बॅट मधून येत असताना आपण बघितल्यात.
थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करत असताना बघतोय आपण दीपकजी घरत जे पुश आपल्याला बघायला मिळतात. एक्सपिरियन्स आहे आणि एक्सपिरियन्स मागची शिदोरी मात्र मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. 4 क्षेत्ररक्षक बघतो आपण 30 सर्कलच्या बाहेर ऑन साईडला, एक क्षेत्ररक्षक आपण बघतोय ऑफ साईडच्या दिशेने मात्र लॉंग ऑफच्या दिशेने बघायला मिळतोय. हलक्याच्या हाताने मात्र सेन्सिबल क्रिकेट खेळून काढलेला आहे. 2 धावा निश्चित स्वरूपी मात्र कंप्लीट केल्या जातात. फेकी मात्र ॲक्युरेट नव्हती. तत्पूर्वी मात्र कुठल्याही प्रकारची रिक्स दोन्ही बॅटर एंड कडनं आपल्याला बघायला मिळत नाहीये. आणि पंच मात्र सिग्नल देत असताना आपण बघतोय कशा पद्धतीने मात्र हा नो असेल नक्कीच पंच आमच्यापर्यंत पोहोचवतील. आणि नक्कीच एका साईडला बघायचं झालं तर 3च खेळाडू होते आणि त्या कारणास्तव मात्र पंच नो दर्शवत असताना बघा, म्हणून मी म्हणतोय ना, जे क्रिकेटचं तंत्र आहे, सुरुवातीचा जो शब्द आहे ना सी फॉर कॉन्सन्ट्रेशन. तुम्ही कुठल्याही स्टेजला खेळा, कुठलाही खेळ खेळा, परंतु मात्र कॉन्सन्ट्रेट असणं खेळामध्ये खूप गरजेची गोष्ट आहे. आणि ह्या चुक्या खूप महागात पडणार आहेत. कारण की लीग स्टेज आहे. लीग स्टेज मध्ये मात्र प्रत्येकी संघ इथून प्रयत्न करणार आहे की जवळजवळ मात्र आपण लीग स्टेज पर्यंत जरी पोहोचू, परंतु मैदानाच्या आतमध्ये ते मात्र कॉन्सन्ट्रेशन बघायला मिळत नाहीये. या चुका खूप महागात पडणार आहेत. मात्र या चुका टाळणं खूप गरजेची गोष्ट आहे. फ्री हिटचे सिग्नल मैदानाच्या आतमध्ये ऑन होत असताना बघायला मिळत आहेत. 12 चेंडू आणि आता मात्र 23 धावेंची गरज. या ठिकाणी मात्र सुपर डिलिव्हरी स्विंग अँड मिस मिस्टर कृणाल यांच्या माध्यमातून बघतोय. पहिला चेंडू थोडासा मात्र बघायचा झाला तर थोडासा बॅकफुटला टाकला होता. आखू टप्प्याचा चेंडू आपण त्याला सातत्याने म्हणतो. आणि आता मात्र थोडंसं कमबॅक करत असताना मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा मात्र शफल झाले. शफल होऊन केलेला फक्त आणि फक्त दिशा दिली आहे. त्या ठिकाणी मात्र चेंडू तर चेज होतोय. सुरेख पद्धतीने मात्र स्वतःला झोकून दिलं जात आहे आणि चांगल्या पद्धतीने मात्र आपण बघतो मिस्टर पंकज त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षण करत असताना गोल्डन या नावाने जास्तीत जास्त मात्र प्रसिद्ध आहेत खानवडे गावामध्ये. आणि काय सुरेख पद्धतीने मात्र मनसोक्त फिल्डिंगचा आस्वाद लुटत असताना रिप्ले मध्ये सुद्धा आपण बघू शकताय काय सुंदर डायव्हिंग एफर्ट आपण बघतोय. स्लो झाला, आतमध्ये चेंडू वळालाय. पुन्हा एकदा गोल्डन त्या चेंडू खाली येत असताना परंतु या ठिकाणी मात्र चुकी होते. दीपकची घरत पुढे सरसावत आहे. तत्पूर्वी मात्र दुसऱ्या धावेसाठी कुठलाही प्रयत्न नाही आहे. रामदास यू वेट म्हणून सांगतोय. तत्पूर्वी मात्र 1 धाव स्कोर कार्डवर अंकित केली जाईल. धावसंख्या 24 या धावसंख्येवर आपण बघतोय. आतापर्यंत मात्र चेंडूंचा खेळ झालेला आहे. 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे मिस्टर कृणाल यांच्या षटकातील. आणि धाव फलक आपण बघतोय तब्बली 24 या धावसंख्येवर. इथून मात्र येणारे चेंडू आहेत 9 आणि 9 चेंडू गणिक 20 या धावेंची गरज आहे. जे 12 संघमालक आपल्याला लाभलेले आहेत नक्कीच साई प्रसाद शिंदे गट संघाचे संघमालक पवनजी पाटील, तदनंतर आपण बघतोय साई निधी या संघाचे संघमालक दीपकजी घरत पोषा, तदनंतर युवा ग्रुप या संघाचे संघमालक संदीपजी पाटील कल्पेशजी पाटील, तदनंतर स्वस्तिक 11 जे संघमालक आहेत स्वस्तिक मोबाईल खानिवडे यांच्याकडनं मात्र स्पॉन्सरशिप बघायला मिळते. या ठिकाणी ऑन साइडला खेळलेला आहे. डीप मिड विकेटला मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे मिस्टर विलास आपण बघतोय. खूप छान पद्धतीने मात्र क्षेत्ररक्षण केलं जाते. फक्त आणि फक्त 1च धावेवर मात्र समाधान मानावं लागते. धावसंख्या 25 धावा. इथून येणारे चेंडू आहेत 8 आणि 8 चेंडू गणिक 19 धाव्यांची गरज आहे. तदनंतर ए गट मधून आपण बघतोय मारुती ग्रुप संघाचे संघमालक विकासजी घरत, तदनंतर जिजाऊ टायगर संघाचे संघमालक श्री दीप्तेश पाटील आणि श्री कुशलजी भोईर असे आपण बघतोय ए गटचा पॅनल. या ठिकाणी मात्र सुरेख पद्धतीने अप्रतिम डिलिव्हरी हाताळली जाते. ज्या पद्धतीने मात्र मिस्टर कृणाल यांचं कौतुक करेन. पहिला चेंडू जरी ॲक्युरेट टाकला होता तरी सुद्धा मात्र नो चेंडू घोषित केला पंचांनी. तदनंतर मात्र चांगलं कमबॅक मैदानाच्या आतमध्ये. कारण की जवळजवळ या षटकामध्ये बघायचं झालं 5 चेंडू हाताळले आहेत आणि फक्त 8च धावा आपल्याला बघायला मिळतात. आता मात्र थोडंसं शेअर मार्केट वधारताना आपल्याला बघायला मिळतंय. इथून मात्र 7 चेंडू असणार आहेत आणि 18 धाव्यांची गरज आहे. 7 balls remaining and 18 required to win. बघायचं इथून मात्र कशा पद्धतीने रामदास फलंदाजी करेल. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न बॅकफुटला गेले होते. स्लाइस तर केला आहे. तत्पूर्वी बघायचं झालं तर डीप मिड विकेट वरनं क्षेत्ररक्षक मात्र पुढे सरसावतोय. ॲक्युरेट फेकी करतोय आणि तत्पूर्वी फक्त आणि फक्त 1च धावेवर समाधान मानावं लागेल. आता मात्र इथून येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 6. लक्षात असू द्या 6 चेंडू गणिक 17 धावेंची गरज आहे. रफ अँड टफ सामना सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला बघायला मिळतोय. म्हणून आम्ही सातत्याने म्हणतोय ना येतो ट्रेलर है पिक्चर अभी आना बाकी है. जाऊया एक क्विक ब्रेक घेऊया. येऊया मैदानाच्या आतमध्ये एक सुमधुर संगीत घेऊन.
आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपण बघतोय या श्रीराम क्रिकेट क्लब आयोजित खानिवडे प्रीमियर लीगचा हा थरार आपण बघतोय. पहिला सामना आजच्या दिवसातील बघतोय. कालचा पॅनल जो राहिला होता साई निधी आणि युवा ग्रुप या दोन संघादरम्यान, आणि साई निधी संघ 44 धावा फलकावर लावत असताना आता मात्र 6 चेंडू आणि 17 धाव्यांची गरज आहे, ती म्हणजेच युवा ग्रुप या संघाला. या ठिकाणी बघायचं झालं तर सुरुवात खराब पद्धतीने बघायला मिळतोय. या ठिकाणी अशा पद्धतीच्या धावा रोखणं खूप गरजेची गोष्ट आहे, कारण की इथून येणारे चेंडू आहे तुमच्याकडे 6 आणि 6 चेंडूकडे 16 धाव्यांची गरज आहे. म्हणून तर हे क्रिकेट आहे. जर तरचा खेळ म्हणजेच क्रिकेट, किंतु परंतुचा खेळ म्हणजेच क्रिकेट. इथून मात्र जो प्रयत्न करेल तोच मात्र मैदानाच्या आतमध्ये टिकून आहे. या ठिकाणी मात्र आतमध्ये चेंडू वळाला होता. थोडस सरप्राइझिंग खडे खडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. आम्ही नेहमीच म्हणतोय ना की मोबाईल मध्ये नेटवर्कची गरज असते आणि क्रिकेटमध्ये तुम्हाला फुटवर्कची गरज असते. मात्र ते फुटवर्क न येताना मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतात. आणि आता मात्र समीकरण आपण बघतोय 5 चेंडू आणि 16 धावा. कॉन्सन्ट्रेट करणं खूप गरजेची गोष्ट आहे क्रिकेटच्या दृष्टिकोनातून. आपण कुठल्याही क्षेत्रात जा, म्हणून आपण बघतोय ना कॉन्ट्रीब्युशन खूप महत्वाचं असते. या ठिकाणी मात्र शपलून खेळण्याचा प्रयत्न, परंतु पंच मात्र एक्सरसाइज करत असताना बघायला मिळतात. मैदानाच्या आतमध्ये 2 चेंडू मात्र वारंवार त्या ठिकाणी बघायचं झालं तर वाईटच्या स्वरूपात हाताळले जातात, आणि आतापर्यंत मात्र 5 चेंडू आणि 15 धाव्यांची गरज आहे. या ठिकाणी बघायचं झालं तर सुपर डिलिव्हरी, फुल लेनची डिलिव्हरी हाताळल्या जाते कल्पेशनच्या माध्यमातून. एक्सपिरियन्स आहे आणि एक्सपिरियन्सचा मात्र परिपूर्ण फायदा घेत असताना मैदानाच्या आतमध्ये. म्हणून आपण सातत्याने म्हणतोय ना एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर का आहे क्रिकेटच्या दृष्टिकोनातून दर्शवत असताना. पुन्हा एकदा मात्र बघायचं झालं तर त्या ठिकाणी पुन्हा एकदा पंच मात्र एक्सरसाइज करत असताना 1 चेंडू निर्धाव येतोय, त्यानंतर मात्र वाईट चेंडू होतोय. पुन्हा 1 चेंडू निर्धावाला आणि त्यानंतर पुन्हा एक वाईट चेंडू मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. मात्र या धावा रोखणं खूप गरजेची गोष्ट आहे, कारण की क्रिकेटच्या दृष्टिकोनातून प्रत्येक धाव खूप इम्पॉर्टंट आहे. या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा मात्र बघायचं झालं तर कॉन्सन्ट्रेट नाहीये रामदास यांचं. सलग 3रा चेंडू मात्र आपण बघत होतो निर्धावच्या स्वरूपाने, परंतु लेग बाईटचा इशारा मात्र पंचांकडून आपल्याला बघायला मिळतोय आणि 1 धाव स्कोर कार्डवर अंकित केली जाईल. आता मात्र सिच्युएशन थोडीशी मात्र बघायची झाली तर महाग होत असताना फलंदाजी करणारा संघ आपण बघतोय युवा ग्रुप या संघासाठी, कारण की इथून येणारे चेंडू आहेत 3 आणि 3 चेंडूकडे 13 धाव्यांची गरज आहे. थोडीशी क्षेत्ररक्षण बघायचं झालं तर डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, त्यानंतर डीप लॉंग ऑन आपण बघतोय. त्यानंतर बघायचं झालं तर मिड विकेटचा क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये, आणि त्यानंतर मात्र लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक बॅकफुट लावून स्लाइस केलं जातोय. सुपर पद्धतीने टी फॉर टायमिंग, टी फॉर टेक्निक, टी फॉर टेम्परामेंट आणि टी फॉर टॅलेंट या 4ही गोष्टीचे समन्वय. चेंडू फरार, 6 धावा. धन्यवाद. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये वेगळं चित्र बघायला मिळतंय, कारण की इथून येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 2 आणि 2 चेंडूकडे 7 धाव्यांची गरज आहे. जर सामना बरोबरीत सुटला तर नक्कीच मात्र या ठिकाणी 1-1 गुण दोन्ही संघांना मात्र विभाजित करून देण्यात येईल याची दक्षता घ्यायची आहे. मैदानाच्या आतमध्ये मात्र अनिल स्ट्राइक एंडला गेला, बॅकफुटला गेला. सरळ रेषेमध्ये ज्या अँगलने मात्र चेंडू फेकला गेला होता त्या अँगलने चेंडूला मात्र फेकून दिलं डीप लॉंगॉनच्या डोक्यावरनं. 6 धावा आणि नक्कीच मात्र शंखनाद करणारा षटकार मैदानाच्या आतमध्ये. ज्या पद्धतीने मात्र सामना बघायचा होता प्रेक्षकांना त्याच पद्धतीचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना इथून मात्र येणारे चेंडू आहेत 2 आणि 2 चेंडूकडे 7 धाव्यांची गरज. या ठिकाणी मात्र बघायचं झालं तर पुन्हा एकदा मात्र पंच वळत असताना हे काय घडलं जातंय. कल्पेश थोडस मात्र प्रेशर, दबाव आणि दडपण मध्ये येत असताना, म्हणून इथून कल्पेशला एकच सांगेन की आयुष्यामध्ये मात्र कधीच खचून जाऊ नका. तुम्ही प्रयत्न करा मैदानाच्या आतमध्ये, कष्टविना फळ नाही आपण सातत्याने ओळखतोय. म्हणून त्यासाठी प्रयत्न आणि मेहनत प्रामाणिकपणे तुम्हाला करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. इथून मात्र चांगले डिलिव्हरी हाताळावी लागतील, परंतु फलंदाजी करणारा संघ अनिल याला सुद्धा मात्र इथून स्ट्राइक करणं खूप गरजेची गोष्ट आहे. या ठिकाणी मात्र बघायचं झालं तर एज लागली होती, इथपर्यंत आवाज आला आणि एन मुख्याच्या वेळी निर्णायक क्षणी निर्णायक विकेट मैदानाच्या आतमध्ये ट्विस्ट अँड टर्न बघायला मिळतोय, कारण की आता शेवटच्या मोमेंटला मात्र हा सामना 1 चेंडू आणि 6 धावा या स्कोर कार्डवर आपल्याला बघायला मिळतात. येस डीजे.
आयुष्यामध्ये ध्येय असणं खूप गरजेची गोष्ट आहे खेळाडू मित्रांनो. या ध्येयासाठी तुम्ही मात्र अतोनात प्रयत्न करा. जगाने तुम्हाला वेड म्हटलं ना तरी सुद्धा चालेल, कारण की वेडच लोक इतिहास घडवतात आणि शिकलेली लोक तो इतिहास मात्र वाचत असतात. म्हणून इथून आता जो इतिहास घडवेल तो मात्र सुवर्ण अक्षरामध्ये या सामनावीराचा पुरस्कार मात्र त्याला मिळेल, कारण की इथून मात्र 1 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज आहे. निर्णायक क्षण आहे आणि निर्णायक क्षणी मात्र 0 वरून हिरो ठरण्याची संधी आहे, ती म्हणजेच संदीप पाटील यांना. कल्पेश मात्र आतापर्यंत बघायचं झालं तर 10 धावा खर्च करतो. इथून मात्र 1 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज आहे. आदरणीय सन्माननीय मान्यवर या ठिकाणी विलासजी खरत यांचं मात्र शुभ आगमन होत आहे सकाळच्या सत्रामध्ये. आयोजकांच्या माध्यमातून त्यांचं सुद्धा मात्र खूप खूप स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. 1 चेंडू आणि 6 धावा. नील बायटिंग सामना मैदानाच्या आतमध्ये. इथून मात्र कुठला संघ जिंकेल बघायचं आहे. या ठिकाणी मात्र थोडस अजून सुद्धा थांबावं लागणार आहे, कारण की मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय कल्पेश याने पुन्हा एकदा मात्र वाईट चेंडू हाताळलेला आहे. प्रेशर आहे, दबाव आहे, दडपण आहे. पूर्णपणे मात्र या सामन्यामध्ये अजून कुठला संघ जिंकेल हे सांगू शकत नाहीये. पुलटा चेंडू होता, पुलटा चेंडूने मात्र खेळून काढला आहे, परंतु गडीला निवडलं. सी फॉर कॉन्सन्ट्रेशन आपल्याला बघायला मिळते आणि विलास मात्र त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची चुकी करत नाहीये. खेळाडू बाद, निर्णायक क्षणी निर्णायक विकेट आणि निर्णायक विजय तो म्हणजेच साई निधी 11 या संघाचा. कॉंग्रॅच्युलेशन्स. दोन्ही संघ हँडशेक करा. आपण लाईनअप मध्ये या. मी विनंती करेन युवा ग्रुप संघाला आपण लाईनअप मध्ये या. मैदानाच्या आतमध्ये साई निधी 11 संघ आपण सुद्धा लाईनअप मध्ये जा, हँडशेक करा आणि त्यानंतर मात्र आपण दुसऱ्या सामन्याला सुरुवात करणार आहोत. कारण की स्पर्धा आहे, मैत्रीपूर्ण संबंध जोपासणं खूप गरजेची गोष्ट आहे. खानिवडे प्रीमियर लीग आपण बघतोय आणि त्याच कारणास्तव मात्र हे मैत्रीपूर्ण संबंध जोपासणं खूप गरजेची गोष्ट आहे. युवा ग्रुप संघ आपण लाईनअप मध्ये या मैदानाच्या आतमध्ये. त्यानंतर मात्र हँडशेक करा. आपण नवीन सामन्याला सुरुवात करणार आहोत. आणि नक्कीच आपण बघतोय उद्याच्या दिवसात जे 2 सामने राहिले होते, अजून 1 सामना मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये खेळवायचा बाकी आहे. चला लगेच आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या. इथे मात्र डॉन गली हा संघ आणि त्यांच्या अंगेस गावदुबी स्पोर्ट्स हा संघ क्षेत्ररक्षण करताना आपल्याला बघायला मिळेल. खूप छान पद्धतीने मात्र नील बॅटिंग सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळाला. म्हणूनच आम्ही म्हणतोय ना सातत्याने, क्रिकेट हा अनिश्चिततेचा गेम आहे. म्हणूनच तर्क वितर्क इथे फेल ठरत आहेत, कारण की क्रिकेट म्हणजे त्या ठिकाणी एक जबरदस्त पद्धतीने खेळ करत असताना मैदानाच्या आतमध्ये कोणीही जिंको कोणीही हारो, मात्र क्रिकेट जिंकणं खूप महत्वाची गोष्ट आहे. कारण की ज्या क्रिकेटने मात्र आज आपल्याला ओळख दिली आहे, ज्या क्रिकेटने मात्र आज आपल्याला दुसऱ्यांच्या गावामध्ये जाऊन एक मैत्रीपूर्ण संबंध जोपासायला शिकवलेले आहेत, ज्या मातीत आपण वाढलो, ज्या मातीत आपण लहानाचे मोठे झालो, त्या मातीला मात्र आपण आज वंदन करतोय आणि क्रिकेटसाठी सुरुवात करतोय. घेऊया एक छोटीशी विश्रांती, येऊया मैदानाच्या आतमध्ये लगेचच, तिथे मात्र 2 संघ आमने सामने असतील. हॅलो 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 हॅलो. चालू सामन्याचं धावतो